सध्या देशात मराठी वर्सेस हिंदीचा वाद चांगलाच पेटलाय। मराठी बनाम हिंदी, मराठी बनाम मराठी विरुद्ध मराठी बनाम भाषा विवाद बढ़ते ही जा रहा है। मग त्या JNU मधील मराठी अभ्यास केंद्राच्या विरोधासाठी आंदोलन असो, नाहीतर टेस्ला हे नाव मराठीत लिहिलंय की हिंदीत याचा वाद, सध्या सगळीकडे हीच चर्चा चालू आहे। म्हणून मग मला प्रश्न पडले की बाबा हिंदी भाषा जुनी आहे की मराठी भाषा जुनी आहे, आणि या भाषेचा इतिहास काय आहे, कोणती भाषा बोलण्यासाठी सोपी आहे। आणि या विषयाची रिसर्च करताना माझ्या असं लक्षात आलं की मराठी भाषेत आपण काही बदल नाही केले वेळोवेळी तर आपली मराठी भाषा संपुष्टात येऊ शकते। ते बदल काय आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी आपण मराठी भाषेचा इतिहास काय आहे ते पाहूया। मराठी भाषा किती जुनी आहे याचा पुरावा देणारा सर्वात जुना शिलालेख कर्नाटक राज्यातील बँगलोर शहरापासून 160 किलोमीटर दूर असणाऱ्या चंदगिरी व विंध्यगिरी डोंगरात श्रवणबेळगोळ हे गाव आहे। तिथे एकाच दगडापासून तयार केलेल्या 58 फूट उंच मूर्तीच्या पायथ्याला अर्ली देवनागरी स्क्रिप्टमध्ये हा सर्वात जुना मराठी शिलालेख लिहिलेला आहे। हा स्टॅच्यू जैन धर्मीय बाहुबली राजाचा आहे, ज्याचा इतिहास खूप मोठा आहे, तो आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू। सध्या त्या स्टॅच्यूच्या पायथ्याला लिहिलेलं चामुंडराय करविले हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। हा स्टॅच्यू 1400 वर्ष जुना आहे, म्हणजे आपली मराठी भाषा ही 1400 वर्षापूर्वी बोलली जायची, आणि फक्त बोलली नाही तर त्याची पूर्ण वर्णमाला, तिची लिहिण्याची पद्धत ही सुद्धा 1400 वर्षापूर्वी डेव्हलप झालेली होती। हे या शिलालेखातून सिद्ध होतं। आणि यापेक्षा सुद्धा जुना पुरावा आहे तो म्हणजे आपल्या नाणेघाटात। आजपासून तब्बल 2000 वर्षांपूर्वी सातवाहन साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करत होतं। तेव्हा सतकर्णी राजाच्या राणीने म्हणजे राणी नागनिकाने नाणेघाटातील एका लेणीमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे, ज्यात नाणेघाट कशासाठी आहे, सातवाहन राज्य कोणाचे आहे, त्याचा इतिहास काय हे सर्व लिहिलेलं आहे। व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये महारठी या शब्दाचा उल्लेख आहे। म हा सरळ रेष म्हणजे र, आणि हा फक्त गोल म्हणजे ठ आहे, आणि ही वेलांटी ठी म्हणजे महाराष्ट्र। त्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र व मराठी हे जे झालेलं आहे निर्माण, तर त्याचा पुरावा याच्यामध्ये। म्हणजे महाराष्ट्र, मराठी, मराठा यांचा उगम तब्बल 2000 वर्षापूर्वी झाला होता। आणि मराठी भाषा ही त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य असणाऱ्या एका मोठ्या साम्राज्याची भाषा होती, बोलण्यासाठी सुद्धा आणि डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा। हे या शिलालेखातून स्पष्ट होतं, सिद्ध होतं। आता मी तुम्हाला कर्नाटकातील शिलालेख आधी का सांगितला, नाणेघाटातील शिलालेख त्यापेक्षा सुद्धा जुना आहे ना, तर त्याचं कारण काय आहे की नाणेघाटातील जो शिलालेख आहे तो ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे, व कर्नाटकातील शिलालेख अर्ली देवनागरी या स्क्रिप्टमध्ये आहे, त्या लिपीमध्ये आहे। म्हणजे आत्ता सध्या आपण जी मराठी लिहिण्यासाठी स्क्रिप्ट वापरतो, लिपी वापरतो, त्या देवनागरीमध्ये कर्नाटकातील तो शिलालेख लिहिलेला आहे। भाषा दोन्ही मराठीच आहेत, फक्त लिहिण्याची पद्धत काळानुसार ती डेव्हलप होत गेली, त्यामुळे तो फरक आहे। आता जसं लॅटिन भाषेपासून फ्रेंच किंवा स्पॅनिश भाषा निर्माण झाली, तसं मराठी भाषा कोणत्या भाषेपासून निर्माण झाली, तर भारतात इंडो आर्यन व द्रविडियन लँग्वेज फॅमिली या दोन भाषांचे समूह सर्वात प्राचीन आहेत, ज्यात इंडो आर्यनमध्ये वैदिक संस्कृत या भाषेपासून प्राकृत तयार झाली, प्राकृतपासून महाराष्ट्री प्राकृत तयार झाली, व यातून मराठी व कोकणी भाषा जन्माला आली। म्हणजे संस्कृत भाषेपासून आपली मराठी भाषा ही तयार झाली। आता ती कोणी केली, कोणी निर्माण केली, तर सोपं आहे। प्रकृत किंवा प्रकृती म्हणजे नेचर किंवा निसर्ग। त्यावेळी वैदिक संस्कृत ही भाषा व त्याचे व्याकरणाचे नियम हे फक्त विद्वान लोकांना जमत होते। मग जे सामान्य माणसं होते ती ही भाषा शिकले, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीने, ज्याच्या त्याच्या सोयीने। मग जसं आत्तासुद्धा मराठी भाषा ही एकच आहे, पण मराठवाड्यात ती वेगळी बोलली जाते व मुंबई पुण्यात ती वेगळी बोलली जाते। तसंच त्यावेळीसुद्धा वैदिक संस्कृतपासून ही प्राकृत भाषा निर्माण झाली, आणि प्राकृत भाषेपासून महाराष्ट्री, पाली, शौरेशनी, मगधी या भाषा तयार झाल्या। त्या कशा, तर सेम वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोकांच्या सोयीनुसार भाषा तयार झाल्या। जसं मगध साम्राज्य बिहार उत्तर प्रदेशमध्ये होतं, तिथल्या लोकांनी संस्कृतपासून मगधी भाषा तयार केली व त्यातूनच बिहारी व भोजपुरी या भाषा तयार झाल्या। तसंच महाराष्ट्री प्राकृतपासून आपली मराठी भाषा निर्माण झाली हे सिद्ध होतं। पण काहींच्या मते मराठी भाषा व महाराष्ट्री प्राकृत यामध्ये खूप मोठं अंतर आहे। कसं, तर सातवाहन साम्राज्याच्या वेळी राजा हाला याने गाथा सप्तसाई हे पुस्तक लिहिलं होतं। या पुस्तकात 700 श्लोक महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहेत, जे ऐकायला असे वाटतात। गाहा सत्तसाई
पशुवैणोरु सारुणपडिमा संकंत गोरिमुहान्दं गह्यग्घपङ्कं वियसञ्झासलिलञ्जलिं नमः. आता हे ऐकल्यावर महाराष्ट्री प्राकृत व मराठी भाषा यामध्ये काही संबंध असेल का असा प्रश्न निर्माण होतो, कारण या दोन्ही भाषा ऐकायला आणि लिहायला पूर्णपणे वेगळ्या आहेत. मग मराठी भाषा आली कुठून? तर मराठी भाषेमध्ये सध्या खूप कन्नड शब्द आहेत, जसं कागदला कागदा, पुस्तकला पुस्तका, चमचाला चम्मच, असे खूप सारे शब्द आहेत. म्हणजे मग मराठी भाषा इंडो आर्यन नाही तर द्रविडियन लँग्वेज फॅमिलीमधून तयार झाली आहे का? जसं मल्याळम, तेलुगू, कन्नडा या भाषा तयार झाल्या तशी तर नाही. महाराष्ट्र हा उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्हींच्या बॉर्डरवर आहे आणि त्यामुळे या दोन्ही रिजनचा आपल्या भाषेवर आणि महाराष्ट्रावर खूप मोठा प्रभाव आहे. आणि सातवाहन, चालुक्य, राजपूत, मराठा व विजयनगर असे अनेक साम्राज्य महाराष्ट्रावर, कर्नाटकवर व दक्षिण भारतातील राज्यावर राज्य करत होते. जसं की मराठा साम्राज्याच्या वेळी तंजावरचे राजे शाहूजी भोसले प्रथम यांनी महाराष्ट्रातील लोकांना तंजावरमध्ये येण्याचे आवाहन केले होते आणि अनेक मराठी कुटुंब तिकडे गेले सुद्धा. आता ही खूप वर्षापूर्वींची नाही, जवळपास 300 वर्षापूर्वींची गोष्ट आहे, म्हणजे 1700 मधली गोष्ट आहे. व अशीच अजून एक कथा आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आमटी खूप आवडायची व छत्रपती संभाजी महाराज तंजावरला शाहूजी महाराज प्रथम यांना भेटायला गेले असता शाहूजी महाराज प्रथम यांनी आमटी बनवण्यासाठी सांगितली, पण त्यावेळी तंजावरमध्ये आमटीसाठी मुगाची डाळ नव्हती, म्हणून मग त्यांनी काय केलं की हरभऱ्याची डाळ वापरली व चिंच वापरली. आणि त्यावेळी संभाजी महाराजांना व तेथील लोकांना ती आमटी इतकी आवडली की शाहू महाराजांनी संभाजी महाराजांच्या नावावरून त्या आमटीला सांबर हे नाव दिलं व आज संपूर्ण दक्षिणेमध्ये हे सांबर फेमस आहे. अशा अनेक घटना आहेत ज्यातून आपल्याला कळतं की मराठा साम्राज्य असो नाहीतर बाकीचे सातवाहन वगैरे साम्राज्य असो, यामुळे महाराष्ट्री प्राकृतपासून मराठी भाषा वेगळी झाली आणि असंच मराठी भाषेची ही जर्नी कालांतराने पुढे चालत राहिली आणि देशात वेगवेगळ्या भागामध्ये मराठी ज्याच्या त्याच्या पद्धतीने बोलली जाऊ लागली. जसं तामिळनाडूमध्ये आपल्या मराठीतून निर्माण झालेल्या दक्षिणी मराठीमध्ये आपलं जो जो रे बाळा हे बालगीत असं म्हटलं जातं. आणि फक्त बालगीतच नाही तर आजही हजारो लोक ही भाषा अभिमानाने बोलतात, ज्यात सुपरस्टार रजनीकांत सुद्धा आहे. ते मला मराठी में बोलतो मी. मराठी काय आहे त्या बेळगावची मराठी. आणि फक्त कर्नाटकमध्येच नाही तर तामिळनाडूमध्ये सुद्धा आपले अभंग असे गायले जातात. पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. म्हणजे मराठी भाषा किती समृद्ध आहे, किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला यातून कळतं. सोबत मराठी भाषा किती युनिक आहे, किती आगळी वेगळी आहे हे सांगणारा एक चांगला व्हिडिओ IIP या यूट्यूब चॅनलवर आहे. यात एकदम डिटेलमध्ये मराठी भाषेच्या टेक्स्चरबद्दल सांगितलेलं आहे. फक्त तो व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे म्हणून तुम्हाला त्यातील काही मुद्दे मी मराठीत सांगतो. मराठी ही आपली भाषा आपण जशी वळू तशी वळते. ती कधी गोड होते, कधी तिखट होते, पण आपली भाषा अशी डायरेक्ट आहे. तसंच या भाषेची रचना स्वर आणि व्यंजनांना लक्षात घेऊन केली. जसं क, ख, ग, घ हे म्हणताना जीभ कुठेही चिटकत नाही, पण च, छ, ज, ढ हे म्हणताना जीभ चिटकते. तसंच पुढेही होतं, म्हणून आपली भाषा बोलायला, ऐकायला इतर भाषेंप्रमाणे वेगळी वाटत नाही. आता हे सगळं शक्य का झालं तर आपण आपल्या भाषेचा आदर 2000 वर्षापूर्वीपासून करत आलो. त्यामध्ये साहित्य लिहिलं गेलं, त्यामध्ये बदल केले गेले, म्हणून आपली भाषा आत्तापर्यंत इतकी समृद्ध झाली. जसं शिवरायांनी मराठी भाषा जपण्यासाठी व इतर भाषिकांना मराठी भाषा बोलता यावी म्हणून मराठीतील पहिला शब्दकोश त्यांनी काढला होता, तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदीतील काही शब्द मराठीमध्ये जसेच तसे वापरत आहेत म्हणून काही नवीन शब्द मराठीला बहाल केले होते. जसं तारीख हा शब्द अरबी आहे, तो मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, उर्दूमध्ये जसाच तसा वापरला जात होता. म्हणून सावरकरांनी त्यांच्या भाषा शुद्धी या पुस्तकातून काही नवीन शब्द दिले व जे काही जुने शब्द आहेत ते परत वापरण्यास आवाहन केले. जसं दिनांक,
दिन व अंक याला मिळून शब्द तयार केला दिनांक. तसंच शाळा, प्रशाळा, दूरध्वनी, घड्याळजी असे अनेक शब्द त्यांनी प्रकाशझोतात आणले होते. आणि मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्या भाषेत काही बदल केले नाही तर आपली भाषा संपुष्टात येऊ शकते, आणि हेच ते बदल आहेत. जसं इंग्लिशमध्ये दरवर्षी नवीन शब्द ॲड केले जातात, तसंच मराठी भाषेत सुद्धा नवीन शब्द दरवर्षी जोडले पाहिजेत. आणि राहिला विषय हिंदीचा, तर हिंदी भाषा शौर्यशिनी प्राकृत या भाषेतून तयार झाली, पण मराठी भाषेपेक्षा 500 ते 600 वर्ष नंतर. म्हणजे मराठी भाषा हिंदी भाषेपेक्षा जुनी आहे, हे 100% खरं आहे. आता मग त्या भाषेचा द्वेष करायचा का? तर नाही. भाषा सक्ती करणे हे सगळं ठीक आहे, पण हाणमार करणे हे चुकीचं आहे की नाही ते मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तो तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. व ही मराठी भाषेविषयी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.